एक महत्त्वाची बातमी, धाराशिवमध्ये सक्तीने शेतकऱ्यांची वसुली करणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई करण्यात येणार आहे। धाराशिव जिल्ह्यामधील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवल्या। भाजपचे आमदार जगजितसिंह पाटील यांना ही माहिती देण्यात आली। मागील आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या। अशा प्रकारे सक्तीने वसुली होत असेल तर बँक मॅनेजरला एकदा सांगा किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचं आवाहन सुद्धा जगजितसिंह पाटील यांनी केलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीनं हा प्रकार समोर आणल्यानंतर आता याची दखल घेतली जाते। शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे आणि बँक मॅनेजरला सुद्धा या संदर्भात दणका देण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये काही शेतकरी बांधवांना नोटिसेस आल्या होत्या बँकाकडनं कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये। तर याविषयी मला आवर्जून सांगायचंय की गेल्या आठवड्यातच कलेक्टर एलडीएम यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही। उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा। अशा मॅनेजरवरती सक्त कारवाई केली जाणार आहे, हे आपल्या माहितीसाठी।